शेतकऱ्यांच्या थेट खात्यांवर जमा होणार आहे 921 कोटी. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. त्यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभारंभाकरिता त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्याद्वारे डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल. नुकसान भरपाईचे निकष सुद्धा कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगलीच नुकसान भरपाई मिळाली. या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची ही नुकसान भरपाई प्रलंबित होती. राज्य सरकारने 1028 कोटी रुपयांचा हा हप्ता 13 जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या हंगामातील 95,65,000 अर्जदार शेतकऱ्यांना 4,397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती. त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना 3,588 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते, तर 15,25,000 शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नाही. शेतकऱ्यांच्या थेट खात्यांवर जमा होणार आहे 921 कोटी. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. त्यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभारंभाकरिता त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्याद्वारे डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल. नुकसान भरपाईचे निकष सुद्धा कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगलीच नुकसान भरपाई मिळाली. या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची ही नुकसान भरपाई प्रलंबित होती. राज्य सरकारने 1028 कोटी रुपयांचा हा हप्ता 13 जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या हंगामातील 95,65,000 अर्जदार शेतकऱ्यांना 4,397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती. त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना 3,588 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते, तर 15,25,000 शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नाही.